अचानक मित्रमंडळ हार्दिक स्वागत करीत आहे. अचानक मित्रमंडळ भव्य स्वरूपात सादर करीत आहे देखावा द्रौपदी वस्त्रहरण. द्रौपदी वस्त्रहरण. द्रौपदी वस्त्रहरण. महाभारत आजही घडत आहे. लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. निसर्गाची वस्त्र ओरबाडली जात आहे. सद्विचार, सद्वर्तन, चांगुलपणा, भोळेपणा यांचं रोजच वस्त्रहरण होत आहे. कौरव आपल्या चोहीकडे दिसत आहे. दिसत नाही ते सहकार्याचे हात पुढे करणारे योगेश्वर श्रीकृष्ण. प्रत्यक्षच पहा द्रौपदी वस्त्रहरण. वाह मामाश्री वाह. गेल्या 9 गावात आमचे पांडव बंधू सारं गमावून बसले. चतुरंग सेना, राज्य, दासदासी, लोकांतर सारं काही दुर्योधन एक सांगायचे राहिले कुठे. 9व्या डावात पांडव स्वतःलाही गमावून बसले. धर्मराजा आता 10वा डाव. एक मूल्यवान रत्न जे अद्याप बाकी आहे तुझ्याकडे. द्रौपदी लावा लावा तिला डावावा. ही लावली द्रौपदी. टाका दान. आता युधिष्ठिर मामाश्री 5 पांडवांचा पाडा. 5 दान पाडा. 5 दान पाडा. 5 हे 5 द्रौपदी जिंकली. पण दुःशासन आता त्या रूपगर्विता द्रौपदीला इथे दरबारात फडफडत आण. तिला परिचय आपल्या नव्या सार्वभौम सम्राटपती दुर्योधनाचा. दुर्योधन जा बंधू दुःशासना जा. या नव्या राजाच्या मांडीवर बसव तिला इथं आणून. आण त्या गर्विष्ठ द्रौपदीला. दुर्योधना आज हा भीम प्रतिज्ञा करतोय. याच गलेनं मी तुझी मांडी फोडीन. जी मांडी तू द्रौपदीला उघडी करून भर सभेत दाखवलीस तिचा चेंदा मेंदा मी माझ्या गणेनं करेन. तरच नावाचा भीम. आवड स्वतःला. मी पहा द्रौपदी घेत नाही कशी. दुःशासनाला अंडी आहे तिला केसाला धरून फरफटत. दुःशासना ज्या अपवित्र हाताने तू पांचालीचे केस धरलेस ते हात मी मुळापासून उखडून टाकेन. तुझा कोथळा फोडून त्या रक्ताने मी द्रौपदी तुझी वेणी घालीन. जाऊ दे तुझे केस असेच मोकळे राहू देत पांचाली. अरे अरे बघतोस काय बंधू दुःशासना. फेड तिची वस्त्र. फेड तिची वस्त्र. माझा अपमान केलाय तिनं मैसने. विसरणार नाही मी. उतराव तिची वस्त्र. उतराव तिची वस्त्र. अरे मी तुमची थोडी बहिणी आहे. तुमच्या गांधारी मातेच्या पांडव वाचवा मला. अरे का आपल्याची अप्रूपणाला लागली. संध्याकाळची काय
पण अहो या घर कर्मानात तुमच्या पुत्रवधूची वस्त्र उतरवली जात आहेत हो. अहो या दुष्टांना तुम्ही कसे हलवत नाही. मामंजी पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य अहो तुम्ही सगळे कसे दगड कसे झालाय. पहा ही खेचतो मी तिची वस्त्र. तुझ्या बहिणीची आपली घेत आहे. स्त्रियांचा छळ करणारे कौरव आजही आहेत. लोकशाहीची विटंबना करणारे कौरव आजही आहेत. कंदनचं वृक्षतोड करून निसर्गाला उघडं नागडं करणारे कौरव आजही सगळीकडे वावरतात. सज्जनांचा छळ आजही होतोय आणि आजही पांडव मागा खाली घालूनच बसले आहेत. म्हणूनच आपण सारे गाडी थांबवा हे वसुंधरेचं वस्त्र घालण लोकशाहीचं अवमूल्य. धर्माचं रक्षण करा. योगेश्वर श्रीकृष्ण आपणच व्हा. ओम श्री राधा कृष्णाय नमो नमः. ओम श्री राधा कृष्णाय नमो नमः. ओम श्री राधा कृष्णाय नमो नमः. मंडळाने सादर केलेला देखावा द्रौपदीचं वस्त्र हरण. प्रसंग लेखन प्राध्यापक एन बी मिसाळ. देखाव्याची संकल्पना आणि सादर करते यशवंतराव गुणे आणि अचानक मित्र मंडळाचे सर्व उत्साही कार्यकर्ते. मूर्तिकार महेंद्र पंधारे अंबरनाथ. मार्गदर्शक दिलीपराव गुणे माजी नगरसेवक दिलीप दुर्गे. देखाव्याचं निवेदन रवींद्र खरे. देखाव्यातील भूमिकांचं वाचन वा वा मामाश्री वा. गेल्या 9 डावात आमचे पांडव बंधू सार गमावून बसलेत. चतुरंग सेना, राज्य, दासदासी, नोकर चाकर, सार सार काही. दुर्योधन एक सांगायचे राहिले तुझे. 9व्या डावात पांडव स्वतःलाही गमावून बसले. धर्मराजा आता 10वा डाव. एक मूल्यवान रत्न जे अद्याप बाकी आहे तुझ्याकडे. द्रौपदी लावा लावा तिला डावावा. ही लावली द्रौपदी. टाका दान. आता युधिष्ठिर मामाश्री 5 पांडवांचा पाडा. 5च दान पाडा. 5च दान पाडा. 5 हे 5. जिंकली द्रौपदी. जिंकली मामाश्री. मामाश्री
मामाश्री द्रौपदी जिंकली. बंधू दुःशासन आता त्या रूपगर्विता द्रौपदीला इथे दरबारात फडफडत आण. होऊ दे तिला परिचय आपल्या नव्या सार्वभौम सम्राटपती दुर्योधनाचा. दुर्योधन, जा जा बंधू दुःशासना जा. या नव्या राजाच्या मांडीवर बसव तिला इथे आणून. आण त्या गर्विष्ठ द्रौपदीला. खेचून आण. दुर्योधना, दुष्टा, आज हा भीम प्रतिज्ञा करतोय, याच गदेनं मी तुझी मांडी फोडीन. जी मांडी तू द्रौपदीला उघडी करून भर सभेत दाखवलीस, तिचा चेंदा मेंदा मी माझ्या गदेनं करेन, तरच नावाचा भीम. भीमा, आवड स्वतःला. ही पहा द्रौपदी येत नाही कशी. दुःशासनानं आणली आहे तिला केसाला धरून फरफटत. सोड मला दुष्टा, सोड. दुःशासना, ज्या अपवित्र हाताने तू पांचालीचे केस धरलेस, ते हात मी मुळापासून उखडून टाकेन. तुझा कोथळा फोडून त्या रक्तानं मी द्रौपदी तुझी वेणी घालीन. राहू दे, तुझे केस असेच मोकळे राहू देत पांचाली. अरे बघतोस काय बंधू दुःशासना. फेड तिची वस्त्र, फेड तिची वस्त्र. माझा अपमान केलाय तिनं मयसभेत. विसरणार नाही मी. उतरव तिची वस्त्र, उतरव तिची वस्त्र. अरे मी तुमची थोरली बहिणी आहे, तुमच्या गांधारी माते समान. उतरव तिची वस्त्र. वाचवा पांडव, वाचवा मला. एका अबलेची अब्रू पडायला लागली. षंडासारखे काय बसलाय तुम्ही. पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, मामंजरी, अहो तुम्ही सगळे मानक खाली घालून काय बसलाय. अहो या भर दरबारात तुमच्या पुत्रवधूची वस्त्र उतरवली जातात.